हा फर्स्ट माझा टॅब आहे, तो आहे फाईल. आता हे फाईल जो टॅब आहे, तो कशासाठी असतो? तर मी जेव्हा फाईलवरती क्लिक करते, आता समजा आपल्याला फाईल ही जर सेव्ह करायची आहे, तर आपण इथे सेव्हचा ऑप्शन यूज करू शकतो. त्यानंतर इथे सेव्ह ॲज ऑप्शन आहे, म्हणजे ऑलरेडी फाईल सेव्ह आहे. बट सपोज मला दुसऱ्या कोणत्या नावाने सेव्ह करायची आहे, सो आय विल यूज दिस ऑप्शन सेव्ह ॲज. त्यानंतर ही जी फाईल आहे ती मला प्रिंट करायची असेल, तर मी प्रिंटवरती क्लिक करणार आहे. आता तीच फाईल जर मला शेअर करायची आहे कोणाबरोबर, तर मी शेअरचा ऑप्शन यूज करेन. आता मी शेअरवरती क्लिक केलं तर इथे बघा आपल्याला खूप सारे ऑप्शन्स विचारतात. आता ही जी अटॅच कॉपी आहे ती एक्सेलमध्येच हवी आहे का पीडीएफ मध्ये हवी आहे, ते आपण इथे सिलेक्ट करू शकतो. त्यानंतर कुठे शेअर करायचे, वन ड्राईव्ह वरती शेअर करायची आहे. देन सपोज आपल्याला ईमेल वरती शेअर करायची असेल, आपलं जर आउटलुक ऑलरेडी आपल्या सिस्टमवरती असेल, तर इथे आपल्याला आउटलुकचा सुद्धा ऑप्शन येतो. सो दिस इज फॉर द शेअरिंग. त्यानंतर इथे बघा एक्सपोर्ट म्हणून पण ऑप्शन आहे. आता मी जेव्हा एक्सपोर्ट वरती क्लिक करते तेव्हाही तुम्हाला हेच आपल्याला जी फाईलचा टाईप काय आहे त्यासाठी इथे आपल्याला तो क्वेश्चन करतो. त्यानंतर एक्सपोर्ट करून आपण कुठे ठेवायचंय, ती पाथ शेअर करायची असते. सेम पब्लिश, त्यानंतर क्लोज. आणि त्यानंतर हे जे खाली तुम्हाला एंडला जे ऑप्शन्स दिसतात, वन इज अकाउंट अँड वन इज ऑप्शन. तर आता आपण पाहूया की याचा काय यूज आहे. आता हे जे अकाउंट आहे याच्यावरती जर मी क्लिक केलं तर इथे मला काही माझ्या सेटिंग्स वगैरे दिसतात. ठीक आहे. त्यानंतर हे इथून आपण आपल्या सेटिंग्स वगैरे सगळं काही चेंज करू शकतो. इथे माझ्याकडे ऑप्शन म्हणून आहे. आता हा जो आहे हा आपल्याला एक्सेल यूज करताना खूपच महत्वाचा असतो. तर यामध्ये आपण खूप साऱ्या सेटिंग्स करू शकतो. त्यानंतर ह्या बघा, ह्या सगळ्या माझ्या जनरल सेटिंग्स आहेत. ठीक आहे. आता मला समजा कोणत्या गोष्टी जर डिसेबल करायच्या असतील तर मी हे यूज करून डिसेबल करू शकते. काही इनेबल करायचे असतील तर मी ते इनेबल करू शकते. आता इथे मी फॉर्म्युलाज वरती क्लिक केलं. इथे पण बघा खूप सारे फॉर्म्युलाचे पण खूप स्टाईल्स असतात. जर आपल्याला R1C1 फॉर्मॅटमध्ये हवं असेल तर मी ह्याच्यावरती क्लिक करणार. बट नॉर्मली आपण एक्सेल यूज करताना R1C1 रेफरन्स स्टाईल यूज करायची नसते. आता जेव्हा आपल्याला समजा VBA कोडिंग करायचे त्यावेळेस आपण R1C1 यूज करत असतो. ठीक आहे. त्यानंतर फॉर्म्युला ऑटो कम्प्लीट, हे म्हणजे ह्या खूप साऱ्या सेटिंग्स आहेत. हे तुम्ही पाहू शकता, एक एक करून तुम्ही चेक करून घेऊ शकता. सो एक्झॅक्टली एक्सेलमध्ये कशा प्रकारे ते यूज होतात ते तुम्हाला परफेक्टली समजेल. त्यानंतर इथे बघा डेटा टाइप्स वगैरे आहेत. इथे पण तुम्हाला जसे हवे तसे तुम्ही इथे सेटिंग्स वगैरे करू शकता. त्यानंतर ह्यामध्ये आपल्याला इम्पॉर्टंट असे ऑप्शन्स कोणते असतात, तर बघा इथे ट्रस्ट सेंटर आहे. ट्रस्ट सेंटर नंतर ट्रस्ट सेंटर सेटिंग्स इथे जायचं असतं. ओके. आता या ठिकाणी खूप साऱ्या सेटिंग्स दिलेत. आता समजा मला माझा मॅक्रो VBA जर का मला इनेबल करायचं असेल तर मी काय करणार, इथे ट्रस्ट सेंटर मध्ये मॅक्रो सेटिंग्स मध्ये जाणार. त्यानंतर इथे मला इनेबल ऑल क्लिक करायचं असतं आणि देन इथे पण इनेबल आणि इथे येस अँड देन क्लिक ऑन ओके. सो याच्याने काय होणार आहे की माझ्याकडे जे मॅक्रोज आहेत ते इनेबल होतील. ठीक आहे. आणि सेम या ठिकाणी समजा आता हे तुमचं झालं. त्यानंतर समजा कधी कधी तुमच्याकडे आहे ना कोणता टॅब तुम्हाला दिसत नाहीये. आता मॅक्रोसाठी मला इम्पॉर्टंट टॅब कोणता असतो, तर इथे डेव्हलपर टॅब एक हवा असतो. म्हणजे कोणते जे तुम्हाला टॅब हवेत आणि समजा तुमच्याकडे नाहीयेत तर तुम्हाला काय करायचंय, गो टू कस्टमाइज रिबन. ठीक आहे. आता याच्यामध्ये गेल्यानंतर इथे तुम्ही जर का ऑल कमांड्स केले तर इथे तुम्हाला सगळे टॅब्स येऊन जातात. त्याच्यावरती तुम्ही डबल क्लिक करून इकडे येऊ शकता. किंवा इथे ऑलरेडी मेन टॅब्स आहेत आणि डिसेबल आहे तर ते तुम्ही इनेबल करू शकता. आता जसं की तुम्ही पाहू शकता इथे माझ्याकडे डेव्हलपर टॅब नाही. आता मला हवा आहे, सो मी काय करणार, इथे चेकबॉक्स वरती क्लिक करणार. म्हणजे माझा जो डेव्हलपर टॅब आहे तो इनेबल होऊन जाईल. देन आय विल क्लिक ऑन ओके. सो अशा पद्धतीने माझा इथे डेव्हलपर टॅब इथे ऍक्टिव्हेट झालेला आहे. आता हा कशासाठी यूज करायचा असतो, जर का मला VBA कोडिंग मॅक्रोज करायचे असतील तर त्यासाठी मला डेव्हलपर टॅब लागतो. ठीक आहे. सो हे जे होत्या हे सगळं फाईल टॅब वरून आहे.